नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. आपण जेव्हा एखादं उत्पादन खरेदी करतो त्यावेळेला त्याच्यावरती MRP म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस दिलेली असते. परंतु तो ग्राहक ज्या वेळेला त्या दुकानात ती वस्तू खरेदी करतो त्यावेळेला 100 रुपयाची वस्तू 30 रुपयापासून द्यायला सुरुवात झालेली असते. आपल्याला वाटते डिस्काउंट आलं. याकरता ग्राहक पंचायतीनं एक वेगळी मागणी केली आहे की MRP करता सरकारने एक पॉलिसी केली पाहिजे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ सोहळ्यामध्ये मंत्री दिवाकर सबनीस यांनी अशी मागणी केली. उत्पादन मूल्य क्या है ये बताइए, क्यों बताइए? क्योंकि उत्पादन मूल्य के आधार पर यह तय होना चाहिए कि उस चीज की कीमत कितनी रहेगी, MRP कितना रहेगा उसका। अभी 4 दिन पहले एक पोस्ट अपने सोशल मीडिया प्लेटफॉर्म से डली थी। वो ऐसी थी कि एक दवा, एक इंजेक्शन 5,224 रुपये 73 पैसे की MRP लिखी हुई है उस पर। और किसी मेडिकल वाले से अपने कार्यकर्ता ने कहा कि इस इंजेक्शन की मेरे को ज़रूरत है लेकिन ये बहुत कीमत दिख रही है इसकी। उसने बोला बाबूजी मैं ला के देता हूँ आपको, और उसने 300 रुपये में ला के दे दिया। जिस पर लिखा 5,224 रुपये 73 पैसे है, वो 300 रुपये में कैसे मिल गया? और 300 रुपये में कोई घाटा दे के दे रहा है क्या? इसका मतलब यह कि MRP कितनी लिखना है इसकी कोई पॉलिसी नहीं है, और इसलिए जिसकी जो मर्जी हो वो लिख देते हैं। अगर मैंने ये कहा कि भाई ये 5,000 रुपये बहुत होते हैं, तो बोलता है कि अच्छा ठीक है मैं मेरी ओर से आपको छूट दे देता हूँ, 4,000 में दे दो। तो फिर उसके बाद और कम कराने में हमको भी शर्म आएगी। हम 4,000 दे देंगे, मिलना कितने में चाहिए? 300 में मिलना चाहिए। और इसलिए जो बात एक कही गई है कि मूल्य, उत्पादन मूल्य क्या है ये बताया गया है, इसको लेकर हमें इस वर्ष व्यापक मात्रा में, व्यापक स्तर पे और प्रबुद्ध जन गोष्ठियों का आयोजन करना है। इन प्रबुद्ध जन गोष्ठियों में ये विषय, हमें बार बार ये विषय उठाना है, इस विषय पर व्यापक चर्चा करानी है हमें। उस चर्चा में से ये निष्कर्ष आना चाहिए कि आम समाज का ये मन बनना चाहिए कि MRP लिखने की कोई पॉलिसी तय होना चाहिए, और वो जो पॉलिसी है वो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन के आधार पर हो। ये मन समाज का अगर बनाना है हमें, तो हमें व्यापक स्तर पर चर्चा चलाने की जरूरत है। इसलिए 1-2 प्रबुद्धजन गोष्ठियों से काम नहीं चलेगा इसका। एक जिले में 50-50, 100 स्थानों पर, और प्रबुद्धजनों को एकत्रित करना, CA के बीच में, डॉक्टर्स के बीच में, वकीलों के बीच में, अन्य प्रोफेशन के जो लोग हैं उनमें, व्यापार जगत में, प्रत्येक जगत में हमें जाकर और ये विषय रखने पड़ेंगे हमें। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. महाराष्ट्र शासनाच्या आणि महानगरपालिकेतल्या शाळा आता प्रायव्हेट संस्थांना देण्याचा घाट घातला आहे. यामध्ये नाशिक येथे एक शाळा एका मद्य निर्मितीच्या संस्थेने घेतली आहे, आणि त्या ठिकाणी गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रमही झाला. त्याचकरता आज शिक्षण बचाव समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. शिक्षण क्षेत्र मोडीत काढण्याचे निर्णय या सरकारने घेतलेले आहेत. आपण पाहिलं असेल 65,000 जिल्हा परिषदच्या शाळा उद्योजकांना आणि व्यावसायिकांना दत्तक देण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर CRSला कुठेही बंदी नाही, मदत घ्यायला कोणत्याही संस्थांची आम्हाला हरकत नाही. परंतु दत्तक आपण केव्हा घेतो? जेव्हा आपणाला ते शक्य नसतं किंवा कोण वारसच नसतो तेव्हा आपण दत्तक देत असतो, आणि मग सरकारची जबाबदारी सरकार झटकून बाजूला होते, आणि अशा या 65,000 शाळा दत्तक देण्याचा सरकार निर्णय घेते. आपण काल परवाच पाहिलं नाशिक जिल्ह्यातल्या शाळेमध्ये त्या ठिकाणी मद्य बनवणाऱ्या कंपनीला दत्तक देण्यात आलं.
आणि त्या ठिकाणी दिवसा शाळा भरते आणि रात्री त्या ठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेण्यात आला. म्हणजे अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या जर 65,000 शाळा या व्यावसायिकांच्या आणि कंपनीकरणाच्या माध्यमातून लोकांच्या ताब्यात देणार असतील, फक्त ठराविक मुठभर उद्योजकांच्या ताब्यात देणार असतील, तर खऱ्या अर्थाने या शाळांमध्ये शिकणाऱ्या ज्या आमच्या गोरगरीब मुलं आणि मुली आहेत यांचं शिक्षण धोक्यात येऊ घातलेलं आहे आणि त्याला आमचा प्रखर विरोध असणार आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं की 1 लाखाच्या वर सरकारी नोकऱ्याचं कंत्राटीकरण शासनाने ऑलरेडी दिलेलं आहे आणि भविष्यात देखील त्याचा कंत्राटीकरणाचा देण्याचा सपाटा सुरू केलेला आहे. आणि मग जे आमची काही मुलं आहेत 10-10 वर्ष 15 वर्ष अभ्यास करून UPSC असेल MPSC असेल किंवा सरकारी नोकऱ्यांकडे डोळे लावून वाट पाहून कष्ट घेणारे असतील, त्यांच्या नोकऱ्याचं जर धोक्यात येत असतील, त्यांच्या नोकऱ्यात जर संपुष्टात सरकार आणत असेल, तर मग लोकांनी निवडून दिलेलं हे सरकार आहे आणि लोकांनी चालवलेल्या शाळा बंद करत असेल, लोकांनी निर्माण केलेल्या नोकऱ्या बंद करत असेल, तर या सरकारला आम्ही जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर समूह शाळाच्या नावाखाली 14,783 शाळा ज्या वाड्या वस्त्यावरच्या आहेत त्या बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. तो अतिशय घातक आहे. 20 किलोमीटरच्या परिसरात आमच्या या मुलांचं शिक्षण त्यांना घरून पाठवण्याचं पालक धाडस करणार नाहीत. सुरक्षिततेचा प्रश्न आहे आणि म्हणून आमची या सरकारला विनंती आहे, वेळीच जागे व्हा, लवकरात लवकर हे तिन्ही निर्णय मागे घ्या, अन्यथा महाराष्ट्रभर हे सुरू झालेलं जे आंदोलन आहे, आज पुण्यात ऐतिहासिक ठिकाणी या शनिवारवाड्यावरून या आंदोलनाची सुरुवात होतीये आणि हे आंदोलन सुरू झालेलं थांबणार नाही. तुम्हाला हे निर्णय मागे घ्यावे लागतील, अन्यथा आम्ही सर्वजण महाराष्ट्रभर ही शपथ घेतोय की असे दत्तक देणाऱ्या, गरिबांचं शिक्षण हिरावून घेणाऱ्या आणि सरकारी नोकऱ्या घालवणाऱ्या सरकारला मी आणि माझे कुटुंबीय कुणीही मत देणार नाही, कोणत्याही निवडणुकीत मत देणार नाही, अशी शपथ आम्ही सर्वसामान्य सगळे लोक आणि सर्व आम्ही पदाधिकारी या ठिकाणी घेत आहोत. आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उठणे, म्हैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उठणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी. सर्व स्टोअर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उठणे. महिलांमध्ये व्यापार करण्याची, उद्योगधंदा चालवण्याची आणि औद्योगिक क्रांती करण्याचं सामर्थ्य आहे आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे जर जाळं निर्माण करून त्या महिलांना जर समाजामध्ये पुढे आणायचं असेल तर त्याकरता CIA सारख्या संस्था ह्या सक्षम आहेत. त्यांनी महिलांकरता विशेष योजना राबवल्या पाहिजेत असं प्रतिपादन राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी मुंबई येथे CIAच्या एका कार्यक्रमामध्ये मत व्यक्त केलं. Opportunities, I told him that our work has been made simple, but the today's theme, choose to challenge yourself, when we try to understand, it basically also gives us a viewpoint through which we can think about overall challenges and how we have survived up till now. And I would like to congratulate every member in this, I would say every member in this hall, every member present here, because to even take out time to give interaction with each other, to progress in the industry, to progress, or I would say to survive. नमस्कार प्रेक्षको, संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. पुणे जिल्ह्याला आता पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी आज सूत्र हातामध्ये घेतली. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पुणे जिल्ह्याची सूत्र होती, परंतु अजितदादा पवार यांनी काही आमदारांसह आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. त्यानंतर अनेक खात्यांमध्ये बदल झाले, अनेक नवीन मंत्री घेण्यात आले. त्यामध्ये अजितदादा पवार यांना पुण्यात एक विशेष दर्जा म्हणून त्यांना तो पाहिजे होता, कारण अजितदादा पवार हे पुण्याचं प्रतिनिधित्व करतात आणि त्याकरता त्यांना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद महत्त्वाचं होतं. अनेक राजकीय योजना घटना घडल्या, चर्चा झाली असेल आणि त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी ती सूत्र अजितदादांकडे सुपूर्द केली असतील. राज्याचा राजकीय इतिहास हा जर पाहिला तर अजितदादा पवार यांच्या प्रवेशानंतर भारतीय जनता पक्षातले अनेक लोक नाराज झाल्याचं दिसून येते, कारण अजितदादा पवारांचे 42 आमदार आहेत आणि त्या आमदारांना येत्या विधानसभेमध्ये तिकीट द्यावं लागेल
अशा वेळेला जर यांची आघाडी असेल तर त्यामध्ये 42 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता असताना सुद्धा त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळणार नाही. अजितदादा पवार हे आता सरकारमधले एक घटक आहेत. तेव्हा अजितदादा पवारांचा एक घटक असेल त्या ठिकाणी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेच्याकडचे आमदार असतील आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार असतील, ह्या तिघांची बेरीज करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भविष्यात काय होणार हे आपल्याला निश्चितच पाहायला आवडेल. नव्हे तर आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपली ही भूमिका आपल्याला ठामपणे ठरवावी लागेल. आता तुर्तास अजितदादा पवार पुण्याचे पालकमंत्री झालेत. पुढच्या वर्षभरामध्ये ते निश्चितच चांगलं काम करोत याकरता त्यांना शुभेच्छा. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.